आम्ही चाललोय बाहेर. आमच्या बाईसाहेबांनी चाकू मोडलाय. चाकू नसेल तर सगळं काम थांबतंय. माझ्याकडे एक्स्ट्रा चाकू नव्हता, त्यामुळे आम्ही आता एक चाकू आणण्यासाठी बाहेर चाललोय. चला चल साहित्य पुढे सर, चल लवकर, चल चल बस पटकन. गाडीवर बसताना पण हिची मस्ती चालू असते बघ. मागं बसायचं असतं एकटीला. चला सगळ्यांना म्हणा, चला म्हणा. खायचं मुद्दाम चाकू मोडलाय म्हणली मम्मा. आम्ही गाडी दरवाजात चाकू लावला आणि दरवाजा ओढला. चाकू एकदम कट्ट करणं सगळं मोडून गेला. तसंच मी आज अर्ध्या चाकूनं काम केले. आता जाऊन चाकू नवीन घेऊन येते. एक चाकू आणण्यासाठी आम्ही 3 जण चाललोय बघा. ते पण एवढ्या थंडी, एवढी थंडी वाजते. स्वेटर पण नाही घातला. गाडीवर अजून जास्तच वाजतीये. तुझ्यामुळे झालंय ग, चाकू आणायला जावं लागलंय तुझ्यामुळे. 9 वाजलेत आता. जेवण वगैरे सगळं आवरलं माझं. मायांना म्हटलं आपण जाऊया. अजून 9 वाजलेत तरी केवढी गर्दी आहे बघा सगळीकडे. हे बघा अजून खूप गर्दी आहे. 9 वाजले तसं वाटते का ह्या गर्दीकडे बघून? इथे सगळे आमच्या गुजरात मधले सगळे खायचे स्टॉल आहेत बघा. इकडे ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण. काय पाहिजे तुला? आत्ता जेवण करून आले. जेवलीस ना तू आत्ता? मग आता तुला काय पाहिजे? काय पाहिजे? काय हे बघ. सरळ उभी राहा, सरळ बस. बर घेऊया, चल चल ना घेऊया. आपण जाणार आहे ना आता. चल इथंच जाऊया ना. हे प्लास्टिक बाजार आहे ना. एक चाकू तर घ्यायचंय आपल्याला. इथंच घेऊया ना. आमच्या बाजूलाच इथं एक प्लास्टिक बाजार आहे बघा. तिथं सगळं प्लास्टिकच्या वस्तू घेणार. हो, आपल्या गृह उपयोगी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे मिळतात. आम्ही इथंच घेणार आहे आता. मी आलीये बघा आता इथे. बघा हे पूर्ण सगळं प्लास्टिक बाजार आहे. आमच्या बाजूलाच आहे. थोडस चालत यायला थोडं लांब पडतंय. मी चाकू घेण्यासाठी आलीये. चाकू चाकू कुठे गेला? इथे आहे चाकू. पण मला फक्त चाकूच पाहिजे आहे. फक्त चाकू इथं आहेत. बस आता मला चाकूच घ्यायचा होता फक्त. मी इथूनच माघारी फिरते. एकदा पलीकडे तिकडं गेलं ना अजून सगळं घेऊच वाटते, कारण ते खूप चालावं लागते तिकडं. मी आता जाते. हे चाकू घेतलेत मी 2. चाकू साहित्यानं प्रॉब्लेम करून ठेवला सगळा. झालं हिचं खेळणी घ्यायचं सुरू झालं. रडायचं काय नाही, ठेवायचं ते. कशाला पाहिजे तू? क्यू दोघांचं चालू आहे. बाबाला सोडतच नाहीये, बाहेर आले. मी घेतलेला चाकू आवडला नाही, परत ठेवायला चाललेत बघा. हसताय काय अजून? म्हणून मी आधीच म्हणत होते तुम्ही जावा, तर नाही तू जा. असा नाही घ्यायचा. म्हणे पोरांसाठी सेफ्टी नाही. आणि पोरं कधी आमच्या कट्ट्यावर जाऊन काय घेतील काही सांगता येत नाही. इथं सगळीकडे तोच. इथून घेतलाय हो का मी. हे बघा हा एक घेतलाय आणि इथला एक आणला होता तुमच्या म्हणजे दाखवण्यासाठी. हा इथला बघा सेमच आहे हो सगळीकडे. हा पण तोच आहे, तर मी घेतलेला तोच आहे. हा
ते सगळे सेम आहे. तू अजून चाकू आवडला नाही म्हणून फेऱ्या चालू आहेत. तिच्यासाठी पिंक कलरचा चाकू कशाला? चाकू कशाला? काय काटायचंय? काय काटायचंय तुला? तुला चाकून काय काटायचंय? चला चला चला, बाबा गेले, चला पटकन. घेतला का नाही हो? मग मी पण तोच आणला होता की. तुम्ही जाऊन वेगळं काय आणलं? हसतेत बघा. चला आता बिल करा. बॉल नाही ठेवते. तुला बघितलं ना सगळं घेऊच वाटतंय साई. हे देखील जरा बिल करायचंय का? हे पण देतो. तोपर्यंत बाहेर थांब. त्यातलं आता तिला तसं सांगून अर्धच येत असतं ना, अर्ध तिथंच काउंटरला राहत असतं. तिला सांगितलंय तुला सगळं घेऊन आलोय म्हणून. चला मला नेत आहे का नाही? आमच्या दिदूला खेळणी पाहिजे होती म्हणून रडत आहे. पण रडू नकोस आई, ती तुला सगळे बघताय. बरं घ्यायचं तू बाबासोबत जाऊन परत घेऊन ये. हे बघ आपल्याला गाडी आली मागण्या बघ. दिसली का? असं रडू नये. गुड गर्ल आहे ना. प्रत्येक दुकानात गेल्यावर असं मागायचं नसतंय साई. शौर्य आमचा दार उघडून बसलाय बघा. त्याला आम्ही एकट्यालाच ठेवून गेलतो घरात. काय काय ये ग साई तू? आता हे गाणं काही बंद होत नाही. गुड गर्ल असेल तर गाणं बंद होणार काय? ये तू रूम मध्ये खाली दार उघडून काय करत बसला होता शौर्य? तू खाली येऊन दार का उघडलं? ते चाकू घेऊन. तर फायनली आम्ही चाकू घेऊन आलो आणि आमची साईड तर खूप खूप रडली है ना. शी तोंडात घालू नकोस. चला तर बाय, मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. आमच्या दिदूला खेळणी पाहिजे होती म्हणून रडत आहे. पण रडू नकोस आई, ती तुला सगळे बघताय. बरं घ्यायचं तू बाबासोबत जाऊन परत घेऊन ये. हे बघ आपल्याला गाडी आली मागण्या बघ. दिसली का? असं रडू नये. गुड गर्ल आहे ना. प्रत्येक दुकानात गेल्यावर असं मागायचं नसतंय साई. शौर्य आमचा दार उघडून बसलाय बघा. त्याला आम्ही एकट्यालाच ठेवून गेलतो घरात. काय काय ये ग साई तू? आता हे गाणं काही बंद होत नाही. गुड गर्ल असेल तर गाणं बंद होणार काय? ये तू रूम मध्ये खाली दार उघडून काय करत बसला होता शौर्य? तू खाली येऊन दार का उघडलं? ते चाकू घेऊन. तिथेच आम्हाला हा आरसा पण मिळाला आणि कपाटाचा आरसा माझ्या ड्रेसिंग टेबलचा तुटला होता. ती खाली उतर, दिसू दे सगळ्यांना सर. त्यामुळे 2 वेळा शिफ्टिंग मध्ये 2 वेळा आरसा लावला तरी खराब झाला होता शिफ्टिंग मुळे. त्यामुळे आम्ही आता बरेच दिवस लावला नव्हता. ठरवलेलं काचेचं लावायचंच नाही, पण इथं आम्हाला हा मिळाल्यामुळं आम्ही आता बघूया. टेम्पररी आहे हा. का उलटी साईड चिकटवली हो तुम्ही मागे? आरशात बघा. चला लवकर लवकर करा आरशाचं. चला
कसा आलाय आरसा बघूया चला. हा साहिती तू खाली उतर. वाव मस्त आहे ग साहिती. हळूहळू हळूहळू बोलते. वाव. तू काय डान्स करायला लागलाय. अरे वा वा वा. बघ ना शौर्य. वाव मस्त आला है ना. हात नको केलं. हे बघा मी बघते आता आरशामध्ये. पाण्यात भिजल्यासारखं दिसायला. भारी दिसतंय. पाण्यात भिजल्यासारखं दिसते. अरे मी पण दिसते. सायदी इकडे येत ना बघ. नाही उलट जवळनं बघितल्यावरच छान दिसतंय हो. सगळे दिसते कॅमेऱ्यामध्ये. नाही पण जवळनं बघितल्यावरच उलट आरशात छान दिसतंय. सायदी ये खाली. तर फायनली आम्ही चाकू घेऊन आलो आणि आमची साईड तर खूप खूप रडली है ना. तोंडात घालू नकोस. चला तर बाय. मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.